फ्रेंड्स, दिशा टेस्टी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण साबुदाण्याची खिचडी बघणार आहोत, पण थोडी वेगळ्या पद्धतीने कशी बनवायची ती आज मी दाखवणार आहे। आज आपण वाफेवरती खिचडी बनवणार आहोत। नेहमी आपण कढईमध्ये बनवतो, तर आज थोड्या वेगळ्या पद्धतीने आणि पटकन 5-7 मिनिटात होईल अशी। चला आपण मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी साबुदाणे घेतलेले आहेत, ते मी 4 ते 5 तास भिजत घातलेत आणि त्याच्यानंतर ओव्हरनाईट म्हणजे 7-8 तास पाण्यातून काढून ते चाळणीवर ठेवलेले आहेत। त्यामुळे ते एकदम असे कोरडे, प्रत्येक दाणा वेगळे असे सुके झालेले आहेत। त्याच्यानंतर भाजलेले शेंगदाण्याचा कूट, उकडलेला बटाटा, तेल, मिरची हिरवी, साखर, मीठ आणि जिरं। आता सगळ्यात आधी मी परात घेतली आहे, तुम्ही कोणतेही मोठं भांडं घेऊ शकता। त्यात मी हे साबुदाणे घेते। आता आपल्याला ह्याच्यातच सगळ्या गोष्टी मिक्स करून घ्यायच्या आहेत। शेंगदाण्याचा कूट थोडा जास्त असेल तरी आपली खिचडी मोकळी होते। थोडा पण याला मिक्स करून घेऊया। तर ह्याच्यात मी साखर घालते। 2 चमचे मी साखर घेतलेली आहे, तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता। आणि चवीनुसार मीठ। आता आपल्याला हे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे सगळं। आणि आता आपले मिश्रण रेडी आहे। आपण एका भांड्यात काढून ठेवू शकतो आणि जेव्हा आपल्याला हवी त्यावेळेला आपण आयत्या वेळेला गरम खिचडी बनवू शकतो। कशी मी तुम्हाला दाखवते। आता मी एक चाळणी घेतलेली आहे, त्याच्यात हे जे बनवलेलं मिश्रण आहे ते आपल्याला जेवढं हवं असेल, एका वेळेला बनवायचं असेल तेवढं काढून घ्यायचं। त्याच्यानंतर ह्याच्यात उकडलेला बटाटा, तर तुम्ही एका वेळेला करणार असाल तर त्याच वेळेला तुम्ही उकडलेला बटाटा घातला तरी चालेल। पण जसं मी सांगितलं की आपल्याला जर एका वेळेला बनवायची नसेल, कधी कधी आपण दिवसभर उपवास करतो, त्या संध्याकाळी आपल्याला परत खिचडी खायची असेल, तर त्यावेळेला मग परत सकाळचीच खाण्यापेक्षा आयत्या वेळेला तुम्ही गरम करून घेऊ शकता, गरम बनवू शकता। थोडंसं मिक्स करून घेऊया। आता मी इथे फोडणी बनवते। फोडणीचं पात्र मी गॅसवर ठेवलेलं आहे। त्याच्यात मी 1 चमचा जिरं घातलंय आणि हिरवी मिरची, तुम्हाला किती तिखट हवं त्याप्रमाणे। आणि मिरची फ्राय झाली की मग आपल्याला ही फोडणी ह्या मिश्रणावरती घालायची आहे। फोडणी मी आता ह्याच्यात ती घालून घेतलेली आहे। आता मिश्रणाला आपण व्यवस्थित मिक्स करूया। आणि आता आपल्याला ही स्टीम करायची आहे। त्यासाठी मी एक पातेलं गॅसवर ठेवलेलं आहे, त्याच्यावरती आपण हे चाळणी ठेवूया। पातेल्यात पाव पातेलं पाणी घेतलेलं आहे खालती। थोडक्यात आपल्याला स्टीमर तयार करायचं। तुमच्याकडे
स्टीमर असेल तर तुम्ही तो वापरू शकता। आता मी याच्यावरती झाकण ठेवते आणि 5 मिनिटात आपली आता खिचडी तयार होईल। मध्ये एकदा फक्त थोडं चेक करायचं की साबुदाणे सगळीकडनं व्यवस्थित शिजले जात आहेत का, नाही तर एकदा ढवळून घ्यायचं। आता आपण आपली खिचडी चेक करूया, 5 मिनिटं झालेली आहेत। बघा किती मस्त झालेली आहे, मस्त शिजलेली आहे। मी आता ही सर्विंग बाउलमध्ये काढून घेते। आपली खिचडी आता खाण्यासाठी रेडी आहे। फ्रेंड्स, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनला क्लिक करा। थँक्यू।